तर मित्रांनो, उद्या श्रावण चालू झालं, त्यामुळे बऱ्याच लोकांचं श्रावण असता आणि उद्या ह्या असा गटारी असा म्हणजे गटारी अमावस्या. त्या दिवशी बरेच जण चिकन पार्टीचं बेत करतात. तर आम्ही आज संध्याकाळी म्हणजे आज रात्री चिकन रसो बनवतलो आणि ह्या कॉल फ्राय करतलो. नित्या सोबत आणि मी दोघेजण आम्ही चिकन घेऊन येलो आता. आणि बघूया आज काय काय ब्लॉगमध्ये मजा येतात ती. तर चला पटापट व्हिडिओ चालू करूया. तर नित्यन चूल लावल्या ना मस्तपैकी बाहेरच करतो. कौल फ्राय करूचा, चिकन कौल फ्राय आणि चिकन रसो. मस्तपैकी 1-1.5-2 किलोचं चिकन आणलो आम्ही आता. तर बघूया काय काय मजा येतात ती. पेटवता सबन धूर केल्या त्याला बाहेरच करतो. आणि काय झाला, पाऊस सगळे भरपूर चालू झालो आजच. 2 दिवस पाऊस नाही होतो, त्यामुळे मस्तपैकी याच्यावर कौल फ्राय करतो आम्ही. काय करू खायचं ना विटेलची आम्ही चूल बनवलं कौल रवण्यापुरती. आणि याच्यावर कौल फ्राय करतो, कौल चिकन फ्राय. तर आज सगळा चिकन कौल फ्राय आणि चिकन रस्सो नित्य बनवतोला. कारण 2-3 दिवसापूर्वी नित्यान चिकन रस्सो बनवलेला आणि एक अप्रतिम रस्सो बनवलेला आणि मस्तपैकी. आमका तेवढं जमाग नाही, म्हणजे एक नंबर भारी एकदम बेळगावी पद्धतीन झणझणीत तडको दिल्यान चिकन रस्सोक. म्हणून त्याका सांगले आज तूच बनव मस्तपैकी. तर पहिला आम्ही बनवतो चिकन कौल फ्राय. त्यासाठी आता कौल बघतो काही मिळता काय. कौल गावला बघ, धू आहे जरासा. कौल मिळाला मस्तपैकी. जरा धुलव की मस्तपैकी क्लीन केला की भारी झाला. आम्ही धुतला, क्लीन केला भारीपैकी. इकडे आग पेटवलो. कौलावर चिकन भाजीची वेगळीच मजा मित्रांनो. कोकणात बरेचसे लोक कौल फ्राय बनवतात. आम्ही 1-2 वेळा बनवलेलो, पण रात्रीचं कधी बनवू नाही. तर आज बघूया कशी जाता. मस्तपैकी कौल विटेवर ठेवलं आणि खाली फरशी घातलं. चिकनला मसाला वगैरे लावून घेऊया आता. तोपर्यंत कौल गरम होईल, मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशन करता आता मस्तपैकी मसाला टाकल्या. गावठी चिकन मसालो अगोदर मीठ टाकल्या. आता कुठचा एव्हरेस्ट मसालो, एव्हरेस्ट चिकन मसाल्याचा पॅकेट. चिकन मसाला टाकलो, त्याच्यानंतर गावठी भाजको मसाला टाकलो थोडंसं आणि मीठ टाकलं. हळद आंध्रे नित्य नित्य थोडीशी हळद टाकूया. जरा टाकू मरे हळद, थोडीशी हळद टाकते. तर मस्तपैकी ढवळून घेऊया, मिश्रण करून घेऊया. काय आलं लसूण पेस्ट टाकलो. थोडीशी आलं लसूण पेस्ट. हा बघा चिकन. तर गावठी तिखट मसालो, त्याच्यानंतर मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसालो एकत्र राहून मस्तपैकी चिकनाचं मॅरिनेशन करून घेतलं. आणि इकडे कौल आमचा गरम झाला मस्तपैकी. आगो व्यवस्थित पेटता आहे बघा. पहिल्यांदा आम्ही करतलो चिकन कौल फ्राय आणि मग रवलेला चिकन हा त्याचा रस्सो बनवतलो. एवढं मारणाचं पाऊस लागलं ना एक नंबर. त्यामुळे चिकन खाऊची एवढंच आजच्या दिवसात खूप वेगळी आहे आणि वेगळी मजा. संध्याकाळचं मस्तपैकी चिकन आता बाहेर बनवतो आम्ही चुलीवर आणि त्याच्यात चिकन कौल फ्राय म्हणजे एक नंबर. चिकन कौल फ्रायची
टेस्टच वेगळी असता. एक नंबर. कौल तापला आता, तेल टाकता नित्य. समन सोड पूर्ण. तो तिकडे जाता बघला ना. हडे हडे जातं तिथं. पहिला ह्या जाता तेल कळला तुका. तेल तापला मस्तपैकी. पहिली बॅच टाकतलो आम्ही कौलावर. एकदम मऊ आता टाकणे, सॉफ्ट. आग पण मस्त भेटले. तेल नंतर वरती सोडू आहे ना. ठेवत जा की. म्हणजे एकदम जॉईंट कडे ठेव, जवळ ठेव रे. जरा मोठे पीस करू सांगितलेलं होते का, कारण कौलावर रवतं तो बरे व्यवस्थित आणि फ्राय करू पण व्यवस्थित होतात. आणि टाक मग इकडे कोपऱ्यात टाक. काही टाक नको नको. पहिली बॅच टाकलो आम्ही मस्तपैकी 10-12 पीस टाकलो. थोडे ते गरम होऊन दे. आग मस्तपैकी चारही बाजून. विटेची चूल एक नंबर हा. कोणीतरी बनवली ना तर विटेवर चूल मस्तपैकी भेटतं, लाकडा वगैरे. काही जण चिरे वापरतात, पण चिऱ्याचं कसं जरा उंच जातात. मोठा जेवण काहीतरी बनवतं वगैरे झाला तर चिऱ्याची चूल ठीक आहे. नाहीतर आम्ही बरेच वेळा विटेची चुलीवर जेवण बनवतो इकडं. एकदा आग पेटली की एक नंबर जेवण सुटता वरती. आगत लागणार झालं तेवढं. बॅटरी बाजू कमी तेल सोड. चिकनची वाट बघता, कधी चिकन गरम जाता आता हे खाऊन येतात. आणि भयानक असा प्लॅन ठरलाय हा चिकन कौल फ्रायचा. संध्याकाळच्या इलो आणि मस्त वाटतं चिकन घेऊन येऊया आणि चिकन कौल फ्राय करूया. तुम्ही पण आज मित्रांनो चिकन बनवलं असताना, कारण उद्या श्रावण चालू झालं. त्यामुळे बरेच लोक इकडे कोकणातले श्रावणात काय खात नाही नॉनव्हेज. सो आजच्या दिवसात बरेच जण चिकन मस्तपैकी बनवतले, काही जण मासे आणून बनवतले. आणि वार पण चांगलं येईल आज मंगळवार हा. काही जण मंगळवार पाळतात आणि उद्या काय बुधवार हा, त्यामुळे उद्या काय दिवाळी सगळ्यांची. तर एन्जॉय करूया आजचा एक दिवस मस्तपैकी. परतून घेतो. तर ह्या बघा चिकन मस्तपैकी कौल फ्राय झाला एक नंबर. बॅटरी बंद कर. जरा मोठे पीस होते त्यामुळे आम्ही थोडा टाकला कौलावर. दुसरी बॅच सोडलो आम्ही. कौल पण सणसणीत गरम झाला एक नंबर. दुसरी बॅच टाकलो आम्ही आता. बघा बरेच पीस रवतात ना रे मोठे. आणि आता कौल पण व्यवस्थित गरम झाला त्यामुळे लवकर हे जातले. तो बघा पहिल्या बॅच मधलो खाऊन बघतोय कसं झालं तो. एक नंबर झालं, एक नंबर. आग नुसतं दाबान राहतं खाली, कळलं का इथं. ती बघ आग दाबान राहतं त्यामुळे ते भाजलंच नाही.
दुसरी बॅच रेडी झाली आहे आमची. हे बघा मस्तपैकी एक नंबर भाजली दुसरी बॅच. पहिली बॅच पण बरी भाजलेली, पण काय झालं माहिती आहे, कौल हवे तसं तापाक नव्हता. दुसरी बॅच एक नंबर झाली आहे आणि आता पाऊस पण येलो जोरदार. तर आम्ही आता ही दुसरी बॅच काढतो. या जवळजवळ टाकले ते झाले कमी. रशाक ठेवतो हा, हो. रशाक ठेव थोडा. रस्सो पण बनवतो हा, पण थोडासा चिकन टाकतो आमका. मोठे मोठे पीस होते आणि एकदम सॉफ्ट पीस होते ते आम्ही टाकलो ह्याच्यात. तिसरी बॅच म्हणजे 3 बॅच 1-2 किलो चिकन आणलेलो आम्ही. आणि सध्या चिकनचं रेट आता श्रावण चालू झाल्यामुळे हळूहळू कमी होता. हे ढेकर काढलं तू. अरे उचल 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 ह्या उचल. उचल मारे आता काय काय ढकलता मला. कसं तडे कसा गेला दा काय माहिती. तडे पीस लाव कोपऱ्यात. आवाज बघा कसं चरचरीत येता एक नंबर. एवढा कौल तापला ना एक नंबर. रश्शा कुकरी दिल्या. काय झालं थोडीशी गडबड झाली, नाही तर त्याने काय काय टाकल्याने तेल तर तुमका दाखवूक मिळाक ना. कांदो आणि काय टाकलं रे, कांदो आला लसूण आणि सेम भाजको मसाला वगैरे टाकल्या. एकदम पातळ असं रस्सो झाला. नेक्स्ट टाइम दुसरा व्हिडिओ बनवतो मी स्पेशल रश्शाचं बनवूया चुलीवरचं, त्यावेळी तुमका दाखवतोय. हो बघा मस्त कड वगैरे येईल भारीपैकी. स्पेशल व्हिडिओ बनायचे मी तो रश्शाचो, गावठी रश्शाचो. या चिकनाचो रस्सो होतो स्पेशल गावठी रश्शाचो बनायचे. त्यावेळी तुमका पूर्ण रेसिपी दाखवतोय. पातळ झालं असतं.